सर्वांना जय जिजाऊ जय भगवान बाबा. आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश एकच आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे सर्वात नाव चर्चित आहे, ज्याचं कार्य खूप मोठं आहे, असे आतापर्यंत ही बऱ्याच जणांनी म्हणजे काही एक रील स्टार सर्वांनीच त्यांच्याविषयी जे आहे ना खूप व्हिडिओ काढलेले आहेत. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, त्या गोष्टीविषयी हा मी व्हिडिओ काढत आहे की ज्यांचं नाव आहे तुकाराम हरिभाऊ मुंडे, ज्यांचा जन्म 3 जून 1975 रोजी बीड जिल्ह्यामध्ये ताडसोना गावामध्ये झाला, जे शेतकरी गरीब कुटुंबामध्ये. तर मित्रांनो, त्यांनी खूप म्हणजे गरिबीतूनच शिक्षण घेतलेलं आहे. प्राथमिक शिक्षण ताडसोना गावामधून आणि परत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांचं BA MA शिक्षण झालेलं आहे. नंतर त्यांनी सोलापूर उपविभागीय अधिकारी, देगलूर उपविभागीय अधिकारी आणि सहायुक्त मुंबई, नागपूर, नाशिक, कृषी विभागामध्ये बी त्यांनी जलशिवार असे खूप चांगले म्हणजे यशस्वी काम करून दाखवलेले आहेत. पुण्यामध्ये PMTमध्ये, नवी मुंबई, नागपूर महानगरपालिकेमध्ये जिथं जिथं भ्रष्टाचार आणि वेळेचं पालन, भ्रष्टाचार होतो ना, तिथं भ्रष्टाचारवाल्यांचे धाबे आणतात. वेळेचं पालन करणं आणि कुठलंही नो कॉम्प्रोमाइज असा एक हिरो, एक वादळ म्हणजे एक दबंग आहे असं महाराष्ट्राचा हिरो, ज्यांचे 21 वर्षामध्ये 25 बदली झाले. म्हणजे कुणाला सहन होत नाही. दिव्यांगामध्ये दिव्यांग कल्याण विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, महसूल विभागामध्ये. आता सध्या ते अन्न व औषध प्रशासन आयुक्त आहेत आणि आत्ता त्यांनी खूप लोकांवर कारवाई करणं आणि सील ठोकणं, खूप मोठ्या कारवाई करणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं हे वगैरे आता सध्या या अन्न औषधी आयुक्त झाल्यापासूनचं, म्हणजे यामध्ये दुधात भेसळ असो असं, म्हणजे आता सर्वांना एवढं सांगायची गरज नाही, पण सांगायचा उद्देश एकच आहे की तुकाराम मुंडेसारखे हे आणखीन महाराष्ट्रामध्ये व्हावेत, जन्माला यावेत, तर महाराष्ट्राला प्रगतीपासून कोणी रोखू शकणार नाही. पण हा हिरा सांभाळण्यासाठी सरकारला एकच विनंती आहे माझी शासन प्रशासनाला की तुकाराम मुंडे साहेबांना झेड सुरक्षा पुरवण्यात यावी. कारण पाठीमागं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. जर समजा काही झालं असतं तर, किंवा याच्यापुढे जे लोक 2 नंबर करतात किंवा भेसळ करतात किंवा काही असतात, त्या लोक तुकाराम मुंडेवर हमला करण्याची शक्यता आहे. याच्यामुळं आपण सरकारला विनंती करतो, आमच्या संभाजी ब्रिगेडकडून, आपल्या पत्रकारच्या माध्यमातून, की तुकाराम मुंडेंना झेड सुरक्षा पुरवण्यात यावी. आणि पाठीमागे एक दुर्गाप्रसाद म्हणून कोणीतरी तुकाराम मुंडे साहेबाविषयी त्यांनी एक टीका केली, दुर्गाप्रसाद म्हणून, की तुकाराम मुंडे, तुझ्यात एवढं दम असेल तर तू गुटखा बंद करून टाकून दे. म्हणजे गुटखा जे कंपनीज बनवते ते. अरे बाबा, तू काय बोलतो दुर्गाप्रसाद? तुझी अवकात नाही आहे बोलायची. तुकाराम मुंडेविषयी बोलायची तुझी अवकात नाही. तू कुठला काही मुख्यमंत्री पंतप्रधान लागून गेला का? त्यांचा अधिकार जेवढा आहे ते करतात. आज दुसरे आयुक्त नाहीत का? दुसरे अधिकारी नाहीत का? ते तुकाराम मुंडे साहेबासारखं काम करतात का त्यांना करता येत नाही का? तुकाराम मुंडे एक असा अधिकारी आहे, एक एवढा प्रामाणिक आहे आणि एवढं दबंग आहे, महाराष्ट्रामध्ये सुटलेलं एक मोठं वादळ आहे. तो एक सिंगम आहे. तर
कृपा करून आता मी जास्त व्हिडिओ न लांबवता एवढीच विनंती करणार आहे, आणि सर्वांनी पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कमेंट करून सांगायचे आहे की खरंच तुकाराम मुंढे आपल्याला सांभाळायचे असतील तर तुकाराम मुंढेंना झेड सुरक्षा पुरवण्यात यावी. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भगवान बाबा, आणि थांबतो. धन्यवाद.